नमस्कार. आपल्या सर्वांचं मी आजच्या प्रोग्राममध्ये चौथा दिवस आहे याच्यामध्ये स्वागत करते. आणि मला खरंच याचं मनापासून एक धन्यवाद भाव आहे की तुम्ही इतकं रेग्युलर अभ्यास करत आहात आणि स्वतःवर म्हणजे सगळ्या गोष्टी ट्रायल करताय. ट्रायल म्हणजे स्वतःवरच बघताय मी जे सांगते तशा पद्धतीने, आणि तुम्ही होमवर्क हे जरूर रोज करत असाल हो ना. तर मी नक्कीच अशी आशा करते. आजचा आपला विषय आहे, माफ केलं म्हणजे विसरायचं का? अरे काल पण बऱ्याच जणांनी विचारलं होतं असं. आणि किंवा परत परत त्या आठवणी येतातच. माफ करायचं म्हणजे कसा? तर आपण हा क्षमाशीलतेचा हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आपला आजचा. तर हा म्हणजे आपण माफ करायचं म्हणजे काय करायचं नेमकं? तर त्या गोष्टीला विसरायचं का? तर ही खरंच गोंधळात टाकणारी एक गोष्ट आहे आपल्याला, की आपण म्हणजे आपल्या हृदयाने किंवा आपल्या समजूतदारपणाने ह्या गोष्टीचा म्हणजे ह्या शब्दांचा आज आपण अर्थ समजून घेणार आहे अगदी हृदयातून. आणि समजणे म्हणजे मी सांगते म्हणून तुम्ही चुपचाप ऐका असं नाही. तुम्हाला पण ते पटतं का? आतमध्ये बघायचं आणि मग त्याला मात्र अप्लाय जरूर करायचं. नुसतं ऐकून छान बोलता, छान वाटतं बोलून होणार नाही. तर आजचा पहिला मुद्दा आहे की माफ करणं म्हणजे विसरणं नाही. माफ करणं म्हणजे विसरणं नाही. आपण माफ करू शकतो, पण विसरणं किंवा लक्षात ठेवणं हे आपल्या ब्रेनचं काम आहे, म्हणजे मेंदूचं काम आहे. आणि हे ज्या भावना होतात ह्या सगळ्या आध्यात्मिक पद्धतीने असतात, म्हणजे हा दिसत नाही पण त्या इतक्या फील होतात आपल्या आतमध्ये की ते तुम्ही विसरू नाही शकत. तर विसरायचं नाहीये. माफ करणं म्हणजे विसरणं आपल्या हातातच नाहीये. कारण दुखावलेली घटना आपल्या मनामध्ये राहू शकते. पण आपण तिच्यावर प्रतिक्रिया कशी देतो, त्याला रिॲक्शन कसं करतो, हे मात्र आपल्या हातामध्ये आहे. आणि ती ते कशी म्हणजे विरुद्ध प्रतिक्रिया देणं हे आपल्या हातामध्ये आहे. तर आपण ते देणं बंद करू शकतो. म्हणजे घटना विसरू नाही शकत. ते मेमरी लॉस होऊन जाते आणि त्याच्यासाठी कुठलाच उपाय नाहीये की तुम्ही आता घटना विसरले. त्याला एक ठराविक वेळ लागतो. विसरतो पण आपण असं नाहीये, पण ठराविक वेळ लागतो. किंवा पॉझिटिव्ह गोष्ट जिथे आपण जातो त्या वारंवार वारंवार रिपीट केलं तर त्यामुळे निगेटिव्ह गोष्ट हळूहळू त्याचा जो फोर्स असतो तो कमी होत जातो. पण विसरणं इतक्या सहजासहजी पण गोष्ट नाहीये. तर या आठवणीत ठेवणं किंवा आठवणीत राहणं हे चुकीचं नाहीये. पण त्यावर पुन्हा पुन्हा म्हणजे दुखणं बंद होणं हे गरजेचं आहे. म्हणजे जे आपल्याला ती गोष्ट आठवली की ते दुखणं होतं मध्ये, किंवा परत डोळ्यात पाणी येतं, किंवा परत त्या गोष्टीचं वाईट वाटतं, किंवा मग आपण स्वतःचाही मूर्खपणावर पण गिल्ट परत परत येतो. तर ह्याही गोष्टीचं म्हणजे स्वतःलाही माफ करत नाही आपण. तर म्हणजेच काय होतं की आठवण म्हणजे राहणं म्हणजे पुन्हा पुन्हा ते दुखणं बंद होणं गरजेचं आहे. म्हणजे ते दुःख, तो आठवलेला प्रकरण त्याच्यामध्ये आपण आपली बघितलं, आपलं वागणं, आपल्या स्वतःला आपण निरीक्षण केलं आणि त्याच्यानुसार मग आपल्याला त्याचं दुखणं जे होतं त्याला टच करणं, म्हणजे जखमाला कुरदडणं नाही तर त्याच्यावर मलमपट्टी लावणं, किंवा त्याची पण भावना समजून घेणं. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्याने आपलं दुखणं बंद होते. आणि हे गरजेचं आहे की आपलं दुखणं बंद करणं म्हणजे दुःख होणं त्याच्यावरती. आता याच्यामध्ये शहाणपण करणं दुसरा पॉइंट, म्हणजे आपण शहाणपण म्हणजे शहाणपण स्वतःमध्ये निर्माण करणं. शहाणपण निर्माण करणं म्हणजे परत परत त्या गोष्टीपासून म्हणजे दुखावू न देणं. म्हणजे दुखणं तर स्वतःचं बंद होणं करणं गरजेचं आहे. एक बघा, स्वतः दुखणं बंद करणं आणि दुखावू न देणं. होऊ शकते तो व्यक्ती परत परत तुम्हाला म्हणजे बोलू शकतो आणि परत हसू शकतो की तुम्ही त्याला रिप्लाय केला नाही किंवा त्याला काही प्रतिक्रिया केली नाही, म्हणून त्याला मजा येऊ शकते. पण परत ते दुखावू न देणं म्हणजे तिथे आपले दरवाजे बंद करायचे आहेत. आणि ही गोष्ट म्हणजे शहाणपण आहे. माफ केलं म्हणजे त्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा का? म्हणजे कम्प्लिटली समजा तुम्हाला आता मी जसं माझं सांगितलं की मला पैशाने फसवलं, मी माफ केलं. म्हणजे याचा अर्थ असा का की तो परत आला, परत त्याने म्हटलं की अरे सॉरी यार, मला आता अजून पैसे दे, असं कर, किंवा मी असं तुझं हे काम करून येते, तर मी पूर्णपणे विश्वास ठेवायचा का त्याच्यावर? तर नाही.
माफ करणं म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणं असं होत नाही. आता मात्र मी काय केलं, आता मी मनी मॅनेजमेंट शिकले. आणि अशा ठिकाणी शिकले की जिथे मी माझी फीस देऊन शिकले. प्रामाणिकपणाने त्या लोकांनी शिकवलं. ऍज अ कोच म्हणून माझ्या जीवनामध्ये त्यांनी काम केलं. आणि त्यांनी मला लुबाडलं नाही. अशा लोकांकडनं मी शिकले. आणि तेव्हा तो प्रयोग मी इथे आता प्रॅक्टिकली यूज करेन. तर मी परत त्याला पैसे म्हणजे त्याला पैशाचं मॅनेजमेंट देईल का त्याच्या हातात? नाही. मी माझी प्रगती केली. आणि आताही सध्या दिलं तरी पण मी आता जाणीवपूर्वक बघेन त्या स्लिपवर, त्या रिसिप्टवर, त्या कागदपत्रावर सही करताना मी वारंवार सुविचार करेन. मला नाही समजलं तर अजून दुसऱ्यांना विचारेल. पण मी आता सरळ डायरेक्ट विश्वास करणार नाही त्याच्यावर. तर विश्वास करण्यासाठी पुन्हा आणि पुन्हा मिळवण्यासाठी काही कृती कराव्या लागतात. त्याला पण आणि आपल्याला पण. तर ह्या कृती मी ज्या केल्या, की मला त्याच्यावर विश्वास आहे की नाही, बरोबर की नाही, म्हणून मी स्वतः मनी मॅनेजमेंट शिकले. मी आता त्यांनी काही केलं अजून आणलं तर मी अजून लोकांना घेईल, प्रॉपर लोकांना. वकील माझा भाऊ आहे त्याला विचारेल, मोठ्या भावाला विचारेल, लहान भावांना विचारेल, अजून माझ्या फ्रेंड सर्कलला, माझ्या सीएला विचारेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीकडनं मी, ह्या कृती आहेत माझ्या. मी डायरेक्ट आता मी कोणा धाडकन कोणी म्हटलं पैसा आणि मी देऊन देईल असं तर होणार नाही. तर म्हणजे जसं तेच आहे की तुमचं मन कोणी दुखावलं आणि तुम्ही माफ केलं असं म्हटलं, तर याचा अर्थ असं नाही की ती व्यक्ती तुमच्या आणखी जवळ येईल, आणखी तुमच्यावर प्रेम करतं असं तो म्हणेल आणि तुम्हाला तो जवळ घेईल किंवा तुम्ही त्याला जवळ घेणार. तर हा एक खूप मध्यम मार्ग आहे बरं का. खूप त्याला नफरतही करायचं नाही आणि खूप त्याला जवळ घ्यायचं नाही. येस अल्पा, बोला, काय म्हणताय? हाँ टीचर, मुझे ये पूछना था कि जब वो पर्सन ने आपके साथ फ्रॉड किया, तो आपका उसके सामने आमना सामना हुआ, तो फिर रिएक्शन कैसा था उसका और आपका? तर तिथून निघून जायचं. आत्ताच जस्ट काही 1-2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. माझा हात मोडला ना, दवाखाना कुठेही दिसू शकतात ते लोक, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ते दवाखान्यामध्ये ते दोघं नवरा बायको आले आणि मी पण तिथे लाईन मध्ये होती. नजरा नजर झाली, बघितलं, जवळ छोट्याशाच रूम मध्ये बसलो. पण मी लवकर माझा नंबर लवकर लागला. मी रिॲक्शन काहीच नाही दिली. जशी अनोळखी इतर लोक, पेशंट लोक बसले होते तशी मी बघितलं आणि आपल्या दवाखान्यात गेली, डॉक्टरांशी बोलली, अप्लाय घेतला आणि निघाली बस. पण त्या दिवशी ना मला आतमध्ये डिस्टर्ब झालं. त्याला काय झालं असेल ते मला नाही माहिती. पण ना मी माझ्या डोक्यामध्ये त्याच्यासाठी एक शिवी पण माझ्या डोक्यात नाही आली. किंवा ना तो सीन आठवला की माझे इतके त्यांनी पैसे घेतले किंवा तू कसा होता, किंवा मला हे शिवाय श्राप पण नाही आला की अच्छा याचा पण म्हणजे काहीतरी झाला म्हणजे अच्छा. अरे मी पण तर डॉक्टरकडे गेली होती. माझं इथं आड तुटलं होतं. म्हणजे असं आपण तर असं बोलूच नाही शकत की अच्छा किसी का बुरा करते तो बुराई होता है, असा तो नाहीये. तर काही ना काही तर ते त्यांचं कर्म आहे, त्यांचे कर्म, माझे कर्म आहेत. मी माझ्या कर्माकडे जाणार की आता त्याला समोर बघितल्यानंतर माझं आतमध्ये काय हालचाल होऊन राहिली, मी काय विचार करून राहिले, मी त्याच्यावर माझ्या माझ्या याच्यावर मी लक्ष देणार. आणि तिथे मी हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी, माझा दिवस खराब नाही झाला किंवा मला रडू नाही आलं, मला काहीच नाही वाटलं. बस तिथून जसं इतर लोक पेशंट होते, अननोन 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 होता तो, पण निघून आलो बस. ना शुभदा बोलली काही, ना मी बोलले ना, आम्ही दोघी आपसातही काही बोललो. तर इतकंच म्हणजे सहजचपणे जाऊ द्यायचंय, सोडून द्यायचंय. ठीक आहे. तर विश्वास करायला म्हटलं तर आपल्याला आपल्याला कृती करावी लागते किंवा अशा काही कृती व्हावं लागतं की त्याला खूप म्हणजे काय म्हणते त्याला, असं तोडून तोडून बघावं लागतं की ही गोष्ट खरी आहे की नाही. नंबर तिसरा पॉइंट आहे की अनुभव लक्षात ठेवणं म्हणजे संरक्षण. अनुभव लक्षात ठेवणं म्हणजे संरक्षण. आता तो आला तिथे समोर आणि मला दिसला आणि मी एकदम विसरली, म्हणजे मला तो ओळखायला नाही आला, मी ओळखलंही तरी नाही, मला आठवलंच नाही त्याचं नाव काय, असं नाही होत. मी पटकन म्हणजे अलर्ट झाली. आणि मी जेव्हा शिकले होते तेव्हा पण मला हे समजलं होतं की मला खूप जणांनी म्हणजे त्याने खूप जणांना तो फसवतो आहे. आणि माझ्या मैत्रिणी पण काही होत्या म्हणजे त्या ग्रुपमध्येच होत्या, तर त्या पण फसतात आहेत, मला हे लक्षात आलं. तर मी लिटरली त्यांच्या घरी जाऊन जाऊन मी सांगायची की मला त्याच्या चुगल्या म्हणून नाही सांगायचंय, मला तुम्हाला अलर्ट करायचंय. आणि तेव्हा मी माझा पर्पजच हा केला होता की बायकांना म्हणजे फायनान्शियल म्हणजे कसं स्ट्रॉंग बनवायचं, त्याच्यासाठी मी इकडे फायनान्स कमवायचा कसा, मॅनेजमेंट कसं करायचं, मी जे शिकायची ते शिकवायची. आणि ह्या ज्या बायका फसत होत्या दिसत होत्या मला, त्यांच्या घरी जाऊन जाऊन मी त्यांना सांगत होती.
हे मी केलं. आता लग्न आता कॉमन रिलेशनशिप असल्यामुळे कसं आहे की कुठल्याही लग्नामध्ये कोणत्याही प्रोग्राममध्ये दिसतातच, कारण मी संबंध तोडला म्हणून बाकीच्यांनी तोडलं असं थोडी होऊ शकतं ना. तर दिसतातच ते. तर एका लग्नामध्ये भेट झाली, त्याची आई, त्याची फॅमिली, कम्प्लिटली फॅमिली होती, आणि आम्ही दोघी पण म्हणजे शुभदा, मी आणि वगैरे. तर आम्ही वेगळ्या असा ग्रुपमध्ये, पण माझ्यासोबत सगळे त्यांची फॅमिली आली, कारण माझे नातेवाईक होते ते सगळे. सगळे त्यांची फॅमिली, त्याची सख्खी बहीण माझ्याकडे आली. ती मला म्हणजे मामी म्हणून ती माझ्याशी खूप चांगली अटॅच होते. म्हणजे तिचं लग्न व्हायचं होतं जेव्हा, म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा ते ते लहानच होते सगळे. तर ती माझ्याकडे आली, आणि मग तेव्हा तिने मला सांगितलं की मामी मला असं असं कळलं, ह्यानी असं केलं, म्हणून मला खूप वाईट वाटलं. आणि मग बोलता बोलता म्हटलं की झालं ना, जाऊ दे, सोड सोड ना, मी आता त्या गोष्टीतनं निघाली वगैरे. आणि मग त्याने त्या गोष्टीवरून एक निघालं की तिने 8 लाख रुपये त्याला परत केले. तर म्हटलं तू कशाचे परत केले? म्हणे मला त्याने 5 लाख दिले, तर मला त्याचे 8 लाख त्याने मला मागितले, म्हणजे सख्खा भाऊ. तर म्हटलं 8 लाख तुला मागितले, कशाचे मागितले? तर मग मला ते कळलं की त्याने तिला मदत करायचंय म्हणून मला 5 लाख रुपये मागितले होते त्यावेळेस. आणि मला वाटलं की चल तिला मदत करणे, तर मी देऊन दिले झटकन. त्यांनी काय केलं, ते पैसे तिला दिले, बहिणीला आपल्या. पण तिला सांगितलं की हे व्याजाने आणले मी, आणि तुला दिले. तर त्यामुळे व्याज 40,000 रुपये महिना काहीतरी असं त्याचा तुला पडेल. तर असं करता करता 5 लाखाचे 8 लाख त्याच्याकडनं वापस घेतले, आणि मला एकही रुपया वापस केला त्याच्यातला. तर हे मला समजलं. तर म्हणजे माझा अनुभव मी तर विसरली नाही, तर मला तिथे लगेच लक्षात आलं. म्हटलं अच्छा तुला, पण माझ्याकडे ते तुला द्यायला म्हणून ते पैसे माझ्याकडनं घेतले होते त्यांनी 5 लाख. तर मग तुम्हाला दिले का म्हणे वापस? म्हटलं नाही दिले. तर म्हणे मी तर 8 लाख रुपये दिले. म्हणजे ती फसली, मी फसली. ते सख्ख्या बहिणीला जो माणूस हे करतोय, तर ते मग मी कोण? मी पण सख्खीच होते, असं नाही, मी पण सख्खी मामी होते त्याची. तर हे अशा टाईपचा म्हणजे हे अनुभव आला. मग आता अजून अनुभव माझा डीप झाला. आता तर मी विश्वास ठेवणं जे शक्यच नाहीये. तो सांगेल की माझ्या पोराचं मरण होऊन राहिलं, माझे पोरं असे होऊन राहिले, भीक मागून राहिले, तरी सुद्धा मी विश्वास नाही ठेवणार. किंवा मग मी देईल तर मी माझ्या कॅपॅसिटीने देईल, आणि असं देईल की मी ते गरीबाला दान केलं. मी त्याची अपेक्षाच नाही करणार की ते माझा पैसा नव्हता, आणि ते खूप चांगलं मनातून देईल मी, की भलं होत म्हणून. पण मी अनुभव माझा जो आलाय त्याला मी विसरणं शक्य नाही. जे घडलं ते विसरलं, पण असं जे म्हणतो, आणि ते विसरलं तर म्हणजे तो समजा तुम्ही जे विसरले त्या अनुभवाला, तर तो अनुभव तुम्हाला परत होऊ शकतो. म्हणजे तुम्ही अलर्ट नाही राहत तिथे. म्हणून तुम्हाला अनुभव लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. होऊ शकते त्याच प्रकारात दुसरा कोणीतरी माणूस तुम्हाला फसवू शकतं. म्हणजे तुम्ही ह्या वेळेस काय चूक केली ते लक्षात ठेवायची आहे, ती सुधारायची, आणि परत दुसरे कोणी आले तर तुम्ही तिथे परीक्षेत पास होऊ शकता. हो की नाही? तर माफ करताना अनुभवातून शहाणपण शिकायचं असते आपल्याला. पण त्यावर मन भरून नाही भरून म्हणजे धरून नाही ठेवायचं त्याला, असं की अरे जाऊ दे ना, विसरून जा ना, छोड ना. नाही नाही, हा माझा कितीही म्हटलं तरी मी प्रेमळच आहे. नाही नाही, लहान आहे, माफ कर दिया चलो. माफ करणं म्हणजे ते सोडून देणं नाहीये, तो अनुभव. आता आपले छोटे मुलं सुद्धा कधी कधी करतात. आपल्याला न विचारता एखाद्या ठिकाणी म्हणजे पैसा खर्च करतात, किंवा पर्समधून काढून घेतात. तर आपल्याला असं वाटतं पहिल्यांदा जाऊ दे, छोटे आहे, जाऊ दे. पण दुसऱ्या वेळेस मग तो सांगतोय तरी पण मग आपण जाऊ दे, जाऊ दे. पण ही सवय त्याची खूप मोठी होऊ शकते. पुढे आज तुम्हाला आईला वडिलांना फसवलं, उद्या तो बाहेरच्या लोकांना फसवू शकतो. तर त्यावेळेस तुम्हाला ते मागचे अनुभव विसरायची गरज नाही. तुम्हाला त्या अनुभवाने त्याला शिकवण देणं जरुरी आहे, किंवा स्वतः शिकवणं जरुरी आहे. की हा जो किती पैसे घेतो, काय करतो, याचा हिशोब मला पाहिजे. मला त्याचा क्लिअरिटी पाहिजे असते. लिहीन, तू हिशोब कर, असं कर. एका प्रकारे आपण त्याला वळणही लावतोय, आणि आपण स्वतः पण शहाण पण घेतोय, कारण आपलं कर्तव्य ते पण आहे. त्याचं त्याचे कर्म ते होतात आहे. तो निगेटिव्ह कर्म करतो, त्याचं ते भुगतान करेल. पण त्याला निगेटिव्ह करू देणं, किंवा निगेटिव्ह कर्म म्हणजे करताना बघणं आणि सोडणं, हे तुमचे सुद्धा निगेटिव्ह कर्म आहेत. तर त्याचे निगेटिव्ह कर्म थांबवणं सुद्धा तुमचं प्रकरण, म्हणजे तुमचा म्हणजे कर्तव्य आहे. जसं म्हणजे मी माझ्या मैत्रिणींना, म्हणजे ज्या मला कळल्या की असं असं पैशांच्या त्यांच्या बाबतीत आहे, तर मी त्यांच्या घरी घरी जाऊन सांगितलं. एका मैत्रिणीने तर माझा इतका मोठा अपमान केला की तिला म्हणजे विश्वासच नाही. म्हणजे काही पण सांगते तू. आणि अक्षरशः इतकी चांगली मैत्री, पण मला तिने अशा पद्धतीने ट्रीट केलं की उठ आणि निकल, तू जा तिथून. आणि नंतर मला कळलं की 5 लाखाने तिला फसवलं म्हणून.
पण तिला माझ्याकडे यायची हिंमत राहिली नाही. कारण मी अक्षरशः तिच्या घरातून डोळ्यात पाणी घेऊन मी माझ्या कारमध्ये येऊन बसले आणि खूप रडले होते. मला तो क्षण आठवतो. नंतर मला कळलं की तिला पण त्यांनी 5 लाखांनी फसवलं. एक अजून संजीवनी नावाची मुलगी होती, तिला 15 लाखांनी फसवलं. वैशाली, आत्ता कळलं मला काही, एक वैशाली नावाची मुलगी आहे, 50 लाखांनी फसवलं तिला. कशा काय, आणि ह्या सगळ्या म्हणजे कशा बायकाची त्याचं ते नजरच होतं, ज्या एकट्या बायका असतात इमोशनली, म्हणजे असा आपण म्हणजे बघतो ना कसा एखादा पुरुष आपल्याला मदत करतो आणि तो बिलकुल असा, अरे आप अभी रुको, मैं जाके होता ना ऑफिस में, आप यहाँ से आप साइन कर दो. हम्म. आणि आपल्याला वाटायचं वाव यार, ऑफिस मध्ये जातो, लाईन लागतो, हे करतो, किती कटकटी असतात, किती हे असतात, आणि आपल्याला घरी बसल्या साईन करावर आपला काम हो जाता है. तर अशा पद्धतीने त्याने हे केलं. तर हे अनुभव विसरायचे नाहीत आपल्याला. ठीक आहे. तर शहाणपण आपल्याला म्हणजे त्याच्यातूनच आपण शहाणपण घेतो. जर आपण असा अनुभव विसरले आणि त्याला माफ करणं म्हणजे सगळंच पुसलं बुवा, आता मी काही असो, तू कसाही कर, कसाही वागव, तर तुम्हाला ते प्रकरण वारंवार तुमच्या समोर येईल. कारण तो धडा शिकलाच नाही ना तुम्ही आयुष्यात. तुम्हाला धडा पण शिकणं महत्वाचं आहे बरं. त्याच्यासाठी हे सगळे प्रकरण येतात तुमच्या लाईफमध्ये, असे माणसं येतात किंवा असे लोक येतात, है ना. तर हे समजणं खूप गरजेचं आहे. आता मला इतक्या इझिली कोणी फसवणं सहज नाहीये, कारण मी त्याच्यातून खूप शहाणी झाली आहे. मी खूप त्याला म्हणजे पडताळून बघत असते. याचा अर्थ असा नाही की मी संशय घेते, ते पण नाही. पण आणि मग जेव्हा देते तर एवढंच देते की जेवढं माझी कॅपॅसिटी आहे. म्हणजे असं नाही की मी अरे यार देऊन टाक, जसं मी पहिल्या वेळेस केलं, धडाधड देऊन टाकलं, अरे तू अडचणीमध्ये आहे, अरे घे माझा मंगळसूत्र दे, अरे घे माझ्या बांगड्या घेऊन टाक. आता तसं नाही करणार. तर अशा पद्धतीचं आहे. तर जखमांची आठवण ठेवा, पण त्या फोडू नका परत. हे लक्षात ठेवा. म्हणजे माफ करा, अनुभव घ्या, त्याच्यातून शहाणपण घ्या, त्याच्यामध्ये मन लावून नाही ठेवायचं आहे. त्या जखमांची आठवण ठेवा, पण त्यांना फोडू नका. फोडलं तर माहिती ना तुम्हाला परत कसं रक्त व्हायला लागतं, परत दुखायला लागतं. आपल्याला मलम लावायचं क्षमेचं, पण फोडायची नाही आहे ती जखम. ते आपोआपच हिलिंग होत राहतं. चौथा पॉइंट आहे की माफ करणं म्हणजे स्वतःला सन्मान देणं. कारण माफ करणं इतकं सहजासहजी पण नाहीये, इतकी साधी सोपी पण गोष्ट नाहीये बरं का. कोणत्याही भित्र्या माणसाचं किंवा ज्याच्यामध्ये बळ नाहीये असं लोक माफ नाही करू शकत. तर मी माफ करतो कारण मला माझं ओझं हलकं करायचंय. तो जो दगड काल मी सांगितली स्टोरी, तुम्ही तो दगड उचलून चालून नेले, तर मला तो बिनकामाचा दगड वाटतो म्हणून मी टाकते. कारण माझे कामं तिकडे स्पीड नाही होत ना. मी फालतूच माझ्या शरीराला ओझं, म्हणजे मनाला विचारांना ओझं, आणि माझं चालणं हळू होऊन जातं, माझं सगळं थकणं होऊन जातं. काय काय होतं तुम्ही कल्पना करा ना, एवढा मोठा दगड बिनफालतूच उचलला. तर मी माफ करते कारण मला माझं मन हलकं पाहिजे. त्या परतलेल्या दुःखाची म्हणजे भीती न बाळगता आता आपण समजूतदारीने निर्णय घेतो. स्वतःला सन्मान देणं म्हणजे काय, तर जे दुःख आता आपल्या आपण डिटॅच होऊन बघायला लागतो आणि आपण समजूतदारीने निर्णय घ्यायला लागतो पुढच्या वेळेस. आणि जेव्हा समजूतदारीने निर्णय घेतो तेव्हा स्वतःला सन्मान देतो. स्वतःच्या आतलं तुम्हाला तुमचा जेव्हा तुम्ही आत्मसाक्षात्कार, आता तुम्हाला जो पहिला मी धडा शिकवलाय ना, ते सुद्धा वारंवार ऐका की आत्मसाक्षात्कार काय म्हणजे. जरा शांत बसा, तुम्ही आपलं म्हणजे श्वास बघा, तुम्हाला आतून आवाज येईल. विचारांचा आवाज नाही. विचारांची चहल पहल असते, हे करू का, ते करू का, ते करू का, भरभर 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 विचार येतील. त्या विचारांना असं बघायचं स्क्रीनवरून येतात आहे, जातात आहे. पण जेव्हा ते विचार थांबतात ना, तेव्हा आतून एक समजूतदाराचा निर्णय येतो. तो खरा तुमचा आत्म्याचा हे असतो, निर्णय असतो. तर तिथे म्हणून मेडिटेशनची सवय आपल्याला लावायची आहे की मी आतून काय म्हणते, मी आतून खरंच प्रेमळ आहे का, मी दिखाऊपणा करते का. स्वतःच कोणाला विचारायचं नाही, कोणाला सांगायचं नाही, कोणी विचारत नाही तुम्हाला, कोणाला माहिती नाही. तुम्हाला स्वतःला स्वतः निर्णय घ्यायचा आहे. तर हे आपण जेव्हा म्हणजे म्हणजे एक माफ करतो म्हणजे स्वतःला सन्मान देतो, म्हणजे दुःखाची म्हणजे भीती नाही बाळगत आपण, पण तिथे समजूतदार निर्णय घेतो, म्हणजे आतून येणारा निर्णय आपला फायनल असतो.
त्याच्यामध्ये जरुरी नाही की तुम्ही दानी बना किंवा तुम्ही चांगलेच बना. कधी कधी काही काही गोष्टीसाठी तुम्हाला नाही म्हणता आलं पण पाहिजे, नाही मला करायचं नाही, मला तुला मदत करायची नाही. सिम्पल. असं पण म्हणता, याचा अर्थ असा नाही की तुम्ही निगेटिव्ह बोलले. निगेटिव्हिटी नाही आहे, हे तुमचे समजूतदारपणाचा निर्णय आहे, जो खूप आतून येत असेल तर. बरं, असंही नाही की त्याचा आता तो आता जसं मला समजलं की तो जेलमध्ये गेला किंवा त्याला असं झालं, ते पाहिलं मी डोळ्यांनी पाहिलं, तर माझ्या मनात तेही नाही आलं की हा अद्दल घडली, तुला असंच पाहिजे होतं, तुला तसं, असं नाही आलं. तर पोलिसांच्या समोरही म्हणजे शुभाला त्यांनी काही गोष्टी बोलल्या तर मला एकदम म्हणजे डोळ्यात पाणी आलं त्याच्याकडे बघून. म्हणजे ह्याच्यासाठी नाही की माझ्या पोरीला त्यांनी काही म्हटलं, मला हे ह्याच्यासाठी डोळ्यात पाणी आलं की अरे यार, तुला अजूनही समजत नाही. आणि ते म्हटल्याबरोबर पोलिसांनी त्याच्यावर वार केला माझ्या समोर. किती भयानक गोष्ट आहे ती यार, किती मोठा अपमान आहे. तर हे ह्या गोष्टीची त्याला जाणीवच नाही. पेपरमध्ये नाव आलं त्याचं, हो माफिया म्हणून. किती भयानक आहे ही गोष्ट. कोण त्याच्याशी आता मैत्री करणार, कोण हे करणार. तर ह्या गोष्टीसाठी म्हणजे मी समजूतदाराने म्हणजे त्यावेळेस निर्णय घेतले. त्यावेळेस मी तिथे पोलिसांसोबत भांडणं किंवा आपले दोन शब्द आगाऊ बोलणं काही गरज नाही. स्वतःला मान दिलं, शांतपणे फक्त एवढंच बघितलं आणि बोलले की प्रशांत, स्वतःच्या आतमध्ये बघ आणि तू बघ, समज पैसे आलात म्हणजे इतकं लोकांना फसवून पैसे कमवले म्हणजे खूप कमवले असं काहीच नाही. तुझ्याजवळ काहीच नाही राहिलंय. अक्षरशः पोलीस म्हणजे चारही बाजूने पोलीस होते त्याच्या, आणि तिथे मी बोलते आणि शांत जागा एकदम. तर आपला हा सन्मान आपोआपच तिथे होतं. आपोआपच तुम्हाला म्हणजे प्रेझेंट करायची गरजच नाही पडत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला आपले विचार, आपल्या भावना याच्यामध्ये समतोल हवा. म्हणजे तिथे त्यांनी असं म्हटलं तर मी एकदम चिडून हे नाही केलं. मी चिडले असते तरी पोलीस माझ्याचकडनं बोलले असते, कारण तो ऑलरेडी पोलीसमध्ये सापडलेला होता, जेलमध्ये होता. तर तिथे येऊन जाऊन मी बोलली असते जोराने किंवा रागवले असतं किंवा पोलिसांना सांगितलं असतं की यांनी मला असं केलं, यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं किंवा बडबड बडबड केली असते, तर मला त्यांनी पोलिसांनी ऐकलं असतं माझं, हे नाही. पण मी खूप कमी शब्दामध्ये त्याच्या भल्याच्यासाठी म्हटलं की थोडस विचार करून बोल. हं? तर किती म्हणजे समतोल पण. आणि हे काय मला क्रिएट नाही करावं लागलं, मला काय असं नाटक नाही करावं लागलं, हे इतकं आतून आपोआपच निघालं. ही किती सवय झाली, एका दिवसाची गोष्ट नाहीये ही. तर ह्या सवयी तुम्हाला करायच्या आहेत. आता एखाद्या व्यक्तीने तुमचं मन तोडलं असेल, अशा आयुष्यामध्ये अजून कितीतरी गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होऊ शकतात. हे तर कधी कधी दुसरे असतात, आपल्या पोटचं बाळ देखील होऊ शकतं, जे तुम्हाला तुमच्या भावना समजू शकणार नाही. होऊ शकतं, कुठेही असो, पण आपले विचार आणि भावना यांच्यामध्ये समतोल राहणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जे बोलता शब्द, तो आउटकम आहे. म्हणजे जणू तो जसा फूल फेकतो तर आपण सुगंध फेकतो, तर एखाद्या वेळेस फूल फेकला तर मग कोणी उचलतं, वाव काय सुंदर फूल आहे, असं है ना. सुगंध म्हणजे त्या फुलाच्या मार्फत आपण सुगंध देतोय दुसऱ्यांना. सेम तसंच आहे, तुमच्या शब्दांच्या मार्फत तुम्ही एनर्जी देताय. तर आणि मग शेवटचा पॉइंट आहे पाचवा, की क्षमाशीलतेचं आता पुढचं पाऊल म्हणजे काय, तर आपल्या सीमारेखा आखणं, की मी कुठपर्यंत त्या व्यक्तीशी संपर्क ठेवणार किंवा संपर्क ठेवणार किंवा नाही ठेवणार, हे कम्प्लिटली माझा निर्णय आहे. त्या निर्णयावर पछतावा नाही की काही नाही. माफ केल्यानंतर मी त्या व्यक्तीशी संपर्क ठेवायचा किंवा नाही, हे पूर्णतः माझा निर्णय राहील. मग तो तुमचा सख्खा पोटचं बाळ असो की आई वडील असो की कोणी असो, तुम्हाला जे वाटतं. मी असं नाही म्हणत आहे की कोणी व्यक्ती खास असेल तर. कारण काही लोकांना क्षमाशीलतेच्या म्हणजे हे साठी म्हणजे काही लोकांना आपल्यापासून दूर ठेवणं, हेही क्षमाशीलतेची एक जबाबदार पद्धत असू शकते. काही लोकांना आपल्यापासून दूर ठेवणं ही गोष्ट पण क्षमाशीलतेची एक जबाबदार पद्धत असू शकते. क्षमाशीलता म्हणजे त्याच्यामध्ये गडबडून जायचं आणि एकरूप होऊन जायचं असं नाही, हे लक्षात ठेवा. क्षमाशीलतेचा अर्थ म्हणजे मूर्खपणा आपण जो केला, तो मूर्खपणा म्हणजे परत फसवून मी स्वतःला घेणार नाही. त्या मूर्खपणाने परत येऊ शकतो.
रडू रडू शकतो, हे करू शकतो, जे काही करू शकते, पण याच्यानंतर चल बाबा रे, मी तुझ्या घरी येते, बघते खरंच तुला काय पैशाची नीड आहे का. आणि मी डायरेक्ट दवाखान्यामध्ये असेल तर मी दवाखान्यामध्ये बिल भरेल, पण मी तुला देणार नाही, तुझ्या हातामध्ये पैसा देणार नाही. म्हणजे अशा पद्धतीचं आपण स्वतः मूर्ख बनायचं नाहीये आणि आपल्याला मूर्खपणातून स्वतःला फसवून घ्यायचं नाहीये. तर येत आहे लक्षात तुम्हाला क्षमाशीलतेचे म्हणजे एक म्हणजे काय म्हणतात बाउंड्रीज समजताय तुम्हाला? कुणाला याच्यावर प्रश्न विचारायचा आहे? मॅडम एक प्रश्न होता, विचारू का? हो हो हो, विचार ना, विचार, बोल. हा. मला हे विचारायचे की आता हे कसं झालं की कोणीतरी आपल्याला फसवलं किंवा ह्या गोष्टी आत्ता जे हा, तुम्ही सांगितलं, पण हम्म. आपली चूक नसताना जेव्हा आपल्यावर दोष कंटिन्युअसली आपल्याला दोष दिले जातात, आपल्याला खूप काही बोललं जातं, त्यावेळेस पण हेच रूल अप्लाय केले करायचे ना, की आपण ती विनाकारण दोष ते कसं देत एक तर करायचं? आपण बाजूला होऊन जायचंय, तिथे अडकून तर राहायचंच नाही. हं, ठीक आहे. आणि खूपच जास्त म्हणजे तुम्ही जर दूरच आहात, हे आहे दूरचा व्यक्ती कोणी असेल, तुमच्या फॅमिलीच्या दूरचा व्यक्ती असेल, खूपच जास्त झालं तर तुम्ही त्याला म्हणजे एक जास्तच फसवणूक असेल किंवा जास्तच हे असेल तर मग तुम्ही पोलिसांची पण मदत घेऊ शकता. किंवा अशा तुमच्या समजदार जो तुमचा फॅमिली मेंबर आहे, जो मध्यस्थी करू शकतो, अशा व्यक्तीला पण म्हणजे हे आपल्या प्रोटेक्शनसाठी मध्यस्थी म्हणून घेऊ हं. शकता, त्यांच्या मार्फत बोलू शकता त्यांच्याशी. स्वतःचं प्रोटेक्शन फर्स्ट प्रायोरिटी आहे, पहिली प्रायोरिटी. ठीक आहे. हा, आता घरातलेच कोणी असेल, जसं आता मुलं असतात किंवा मग आपलेच आई वडील असतील किंवा कोणीतरी सासू सासरे, तर मग अशा वेळेस तुम्ही त्यांच्याशी डिस्टन्स क्रिएट करा की बाबा रे, तू त्या घरी राहा, तू इकडे राहा, आपण आपलं वेगळ्या पद्धतीने वेगळं घर राहून करू शकतो. स्वतःला डेव्हलपमेंट करायचं आहे, हा त्याचा मागचा मुख्य उद्देश आहे. ओके. नाही तर मुलगा ओके. आहे, राहावंच लागेल, मग मी जाऊच कुठे. तर मग तुम्हाला त्या वारंवार वारंवार म्हणजे त्या मुलगा जर तुम्हाला तर फसवलं, इतरांना फसवून तुमचं नाव सांगत असेल, तुमची बदनामी तुम्हाला तर हे होतं. कारण होतं अशा बऱ्याचशा गोष्टीमध्ये की तुमच्या मुलाने तुमचं नाव सांगून पैसे मागितले आमच्याकडनं, असं केलं तसे करतात मुलं अशी. मग अशा वेळेस आई वडिलांची बदनामी होते. मग अशा वेळेस आई वडिलांनी प्रामाणिकपणे सांगायचं की बाबा रे, माझ्या नावाने त्यांनी पैसे मागितले तर कोणी द्यायचं नाही. म्हणजे अशा पद्धत म्हणजे काय होतं की तो जो मुलगा वाईट कर्म करतोय, त्याच्या वाईट कर्मामध्ये मी सहभागी नाही किंवा त्याचे वाईट कर्म थांबण्यासाठी माझा एक हा कार्यभाग आहे, अशा पण दृष्टीने बघता येईल. जसं मला जेव्हा समजलं, मग मी पोलीसमध्ये स्टेशन म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये मला फोन आला आणि मी नंतर रिपोर्ट दिला, तर तेव्हा पोलिसांनी मला तेच म्हटलं ना की तुम्ही त्याच वेळेस जर रिपोर्ट दिला असता तर आज इतके 50 लोक आहे ते फसले नसते. म्हणजे मी तिथे चुकले ना. मला वाटलं की जाऊ दे, मी माफ करते, सोडून दे, मी माझ्या मार्गाला लागते, असं तसं तसं, आणि मी तसं केलं. पण माझी ही चूक झाली की मी त्याला पोलीस स्टेशनमध्ये त्याचा रिपोर्ट केला नाही. आणि त्याचा फायदा त्याच्यात तर झाला, पण इतर 50 लोक फसले ना, माझ्यासारखे किती लोक, बायका फसल्या, किती माणसं बिचारे, आपल्या रिटायरमेंटचे पैसे मिळाले आणि ते पण कम्प्लिटली त्यांनी त्याच्यात टाकले. किती लोक सगळे फसले. तर कदाचित मी त्यावेळेस पाऊल उचललं असेल तर ते फसलं नसतं, त्यावेळेसच पेपरमध्ये आलं असतं न्यूज. अशा पद्धतीने आपण म्हणजे हा एक स्वार्थीपणा झाला, पण हा स्वार्थीपणा काही माझंच नाही, माझं म्हणजे एक बॅड कर्म झाल्यासारखं झालं असंही म्हटलं तरी चालेल. बॅड कर्म म्हणजे अननोइंगली झालं. अति दयापणा. दया पण नव्हता तो, तो एक प्रकारचा अहंकार असतं की जा यार, छोड़ दिया तेरे को मैंने, मैं अच्छी बातें सीख रही हूँ, मैं दिखाऊंगी पैसा कमा के, मैं अपनी मेहनत से कमाऊंगी पैसा. म्हणजे हा एक अहंकारच होता कुठेतरी आला. तर ह्या गोष्टी पण आपल्याला सगळ्या म्हणजे भौतिकता, आध्यात्मिकता याचं बॅलन्स करून करता पाहिजे. ठीक आहे, समजलं? चल, छान. तर आता आपल्याला स्वतःवर विचार करायचा आहे, अंतर्मनाला आपल्या स्वतःला म्हणजे हे एक म्हणजे तुम्हाला मनन करायचं आहे की मी कोणत्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणजे एखाद्यासोबत कोणासोबत काही झालं असेल किंवा काही असेल तर मी कोणत्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या घटना मला पुन्हा पुन्हा दुखावतात का? किंवा मी माफ केल्याने माझ्या त्याच्याबद्दलच्या आठवणी बदलल्या का? किंवा मी माझ्या त्या अनुभवामुळे मी शहाणी झाले का? तर ह्या प्रत्येक प्रश्नाच्या मागे म्हणजे विचार करा, अंतर्मनातून विचार करा. मी याचं तुम्हाला
होमवर्क मध्ये टाकेलच म्हणजे. तर अशा पद्धतीने स्वतःला हा म्हणजे परत परत म्हणजे प्रश्न विचारायचा आहे की मी कोणत्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करते आहे, किंवा त्या घटना मला पुन्हा पुन्हा आठवतात का, आठवल्या तर दुखावतात का, किंवा मी माफ केलं तरी सुद्धा त्या आठवणी माझ्या बदलल्या आहे का काही. जसं आता मी आठवते तुम्हाला, तुमच्यासोबत शेअर करते, पण माझा इंटेन्शन वेगळा आहे की तुम्हाला जेव्हा आपण, आणि तुमच्या लँडमार्क मध्ये कसं सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हा स्वतःचे घडलेले अनुभव जेव्हा दुसऱ्यासोबत शेअर करता, तर ते जास्त कनेक्ट होतात. स्टोरीज वरून तर आपण शिकतोच, प्रश्नच नाही, किंवा उदाहरण एका दोघांचं याचं त्याचं देतो, पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या लाईफचं देताय, हा सगळ्यात मोठं जिवंत उदाहरण असतं. तर त्यावेळेस ते कनेक्शन जास्त जमतं आणि त्याच्या एनर्जी जास्त चांगल्या जातात, तिथून जास्तच चांगला बदल होतो. म्हणून मी तुम्हाला माझ्या स्टोरी सांगते, पण त्या स्टोरी सांगताना मला आतून दुःख असं निर्माण होत नाही, किंवा ते गेल्याची भूमिका, किंवा मी परत त्या जखमा उखडत नाही. पण मेमरी मात्र शार्प आली आहे त्याची, की नाही ये बात भूलूंगी नाही. म्हणजे शहाणपण आहे. आणि परत तसं कोणी माझ्याशी बोललं तर अच्छा, असं आत्ता काल परवा गणपतीची वर्गणी मागायला पोर आले, सगळे लहान लहान होते, काही तरुण मुलं होते. म्हटलं काय करणार, काय काय करता तुम्ही गणपती बसवता, तर मग आम्ही असं करतो तसं करतो, लहान मुलांचे प्रोग्राम होतात. म्हटलं मग शेवटी गणपती विसर्जनाच्या दिवशी काही नाही म्हणे, मग मस्तपैकी ते ट्रक मध्ये असतं म्हणे, मोठ्या आवाजात, आणि खूप नाचतो आम्ही असं तसं. म्हटलं कोणते गाणे लावता, ट्रेंड मध्ये जे गाणे असतील तेच नाचतो म्हणे. म्हटलं गणपतीचं हेच असतंय का म्हणजे. आणि त्याच्यातही मग म्हटलं तेवढं डान्स येतो, तर मग दारू पिल्याशिवाय होत नाही. तर ते पोरं इमानदार होते, काकू थोडस घ्यावं लागतं ना म्हणे. ते पार्टी तर तेवढी होते म्हणे. म्हटलं मग हे लोकांचे पैसे मागून तुम्ही असं करता, म्हटलं मला नाही पटत हे गोष्टी. त्यापेक्षा म्हटलं माझा एक क्लास ठेवा तुमच्यासारख्या तरुण मुलांसाठी, मी तुम्हाला शिकवते रेकी, वाटलं फ्री शिकेल मी तुम्हाला, वर्गणी पण देते, आणि एक क्लास ठेवा आणि मी शिकवेन, सांगेल, आणि त्यानुसार करा म्हटलं. मुलं बघतच राहिले, म्हणे हो हा पण एक सब्जेक्ट चांगला आहे. बघा विचार करा. तर म्हणजे एक शहाणपणा म्हणजे असं की मी आपले कमवलेले पैसे अशाही गोष्टीमध्ये व्यर्थ नाही, आणि मला कंजूसी पण नाही करायचंय. नाही देत, मी नाही मानत, मला नाही पटत, मी नाही देत, तुम्हाला मागायचंच कशाला पाहिजे, आमच्या सोसायटीकडून मागा, सगळ्यांचे मिळून तिथे एकाच ठिकाणी घर, प्रत्येक फ्लॅटमध्ये येऊ नका असे म्हणू शकते मी. पण नाही, मला द्यायचं होतं, मला परीक्षा पण बघायची होती, मला त्या मुलांचे विचार पण बघायचे होते. तर शहाणपणा पण आपण करतोय तिथे, पण आपले जुने अनुभव पण विसरत नाही. आणि मी माझ्यानी जमले तेवढेच दिले. तो मागत होता 500, म्हटलं बहीण मी 500 देत नाही, मी 200 बस, खूप झाले. मी 200 रुपये दिले. आणि तेही मी कसे की चला मुलांना हो, पण मुलांना चांगलं वागा, ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपण हे केलं. तर अशी आता एखादी म्हणजे तुमचा आजचा होमवर्क मी तुम्हाला सांगते की तुमची एखादी जुनी अशी एखादी गोष्ट, घटना आठवा की ज्याच्यामध्ये तुमचं मन दुखावलं होतं, त्याच्यामध्ये तुम्ही हर्ट झाले होते, आणि त्या हर्ट झालेल्या गोष्टीला परत आठवा आणि ती पूर्ण लिहा. पण ती गोष्ट आठवायची, आता लिहायची आहे, पण ती सकारात्मक दृष्टिकोनातून, की एकंदरीत ह्या प्रसंगाने मला काय शिकवलं, ह्या प्रसंगाने मला काय शिकवलं. आता पॉझिटिव्हिटी नाही, काल मी तुम्हाला सगळी निगेटिव्हिटी लिहायला सांगितली होती, आज तुम्हाला सगळी पॉझिटिव्हिटी त्याच गोष्टीमधून, पण पॉझिटिव्हिटीच्या नजराने बघा. आणि मी आज त्या प्रसंगावर शांतपणे जर विचार करायला गेले तर कसा विचार करते, काय विचार करते, आणि त्या घटनेमुळे मी आज किती शहाणी झाली, किंवा किती एज्युकेशन मी, म्हणजे एज्युकेशन म्हणजे काय म्हणतात, फॉर्म झाली, विचाराने फॉर्म झाली मी, हिंमत माझी वाढली, धैर्य माझं वाढलं, मला ध्येय मिळालं. तर ते थोडस म्हणजे व्यवस्थित त्याच्या स्वतःच्या याच्यावर लिहा. आणि हे पान मात्र, किंवा ही डायरी मध्ये जे तुम्ही लिहाल, हे मात्र जपून ठेवा. याला फाडायचं नाहीये, याला जाळायचं नाहीये, याला जपून ठेवा, कारण याच्यामध्ये पूर्ण तुमची पॉझिटिव्हिटी राहील, तुमच्या जीवनाचं शिफ्टिंग राहील पूर्ण कम्प्लिटली, की तुम्ही त्या प्रसंग, निगेटिव्ह प्रसंग झाला पण तुम्ही पॉझिटिव्ह काय शिकले, तुम्हाला कसं राहायला पाहिजे होतं, लोकांचं कसं असतं, आणि त्याच्यातून तुम्ही कसा विचार करताय शांतपणे, आणि त्याच्यातून तुम्ही किती प्रगल्भ झाले, म्हणजे किती हुशार झाले, किती समजूतदार झाले, हे लिहा. तुमच्याबद्दलची, स्वतःबद्दलची तारीफ, स्वतःबद्दलचा अटळपणा, स्वतःबद्दलचं वाढणं, हे
कम्प्लिटली आलं पाहिजे त्याच्यात छान, की येस मी धैर्यवान आहे हे मला समजलं. मी आता योग्य निर्णय घ्यायला शिकली त्याच प्रसंगावरून. माझ्यामध्ये आता हिंमत आली, मी तेव्हा ऑफिसला जायचं किंवा कोणत्या म्हणजे गव्हर्नमेंटचे काही कामं असतील आणि तिथे जायचं म्हणजे मला भीती वाटायचं. त्या साध्या साध्या आबू बाबू सोबत मला भीती वाटायची. तर मी मोठ्या मोठ्या साहेबांच्या समोरही सहजच बसून बोलू शकते की साहेब असं आहे, किंवा नाही समजलं तर साहेब मला ही गोष्ट नाही समजली, मला डिटेलमध्ये समजावून सांगता का. येस, म्हणजे ही हिंमत आली. मला नाही समजलं हे सुद्धा बोलायची हिंमत आली. नाही तर आधी कसं बोलू, काय समजतील, बुद्धू आहे, बोंगाडी आहे असं म्हणतील, म्हणजे असं मला वाटायचं. हातपाय थरथरायला लागायचे. तर आता मात्र तसं नाही. आता मी सहजच कुठे जाते, सहजच बोलू शकते. आणि अगदी छोट्यातल्या छोट्या छोट्या मुलांसारखाही प्रश्न विचारू शकते की काय याचा अर्थ काय होतो, मला नाही कळलं. विचार, बोला, बुद्धू आहे बुद्धू आहे, नाही समजलं नाही समजलं, ठीक आहे. तर ही हिंमत वाढली मला आणि माझं म्हणजे कॉन्फिडन्स वाढलं, हे मला लक्षात आलं. तर ते आपण लिहून ठेवायचं. मी तुम्हाला वाटलं ना तर मी तुम्हाला मी काय लिहिलं माझ्याबद्दल वगैरे मी तुम्हाला कधी वाचून दाखवेन शेवटच्या दिवशी वगैरे, किंवा सांगेल. तर हे खरंच आहे. हे तुम्ही आज जसं स्वतःसाठी लिहाल ना, ते तुम्ही घडता आहात असं समजा. तुम्ही स्वतःला कसे पाहिजे आहे, लिटरली स्वतःला पत्र लिहा ते. आणि आजचा खूप सुंदर विचार, विसरणं नाही, विसरणं नाही, पण नव्याने समजून घेणं. विसरायचं नाही आपल्याला, क्षमा करणं म्हणजे विसरणं नाही, तर नव्याने समजून घेणं, नव्या डायरेक्शनने समजून घेणं म्हणजे क्षमाशीलतेचा परिपक्व टप्पा, म्हणजे महत्वपूर्ण भाग आहे हा, की क्षमाशीलतेमध्ये तुम्ही परिपक्व झाले असं म्हणता येईल. म्हणजे विसरणं नाही, तर नव्याने समजून घेणं म्हणजे क्षमाशीलतेचा परिपक्वचा टप्पा, महत्वाचा भाग आहे म्हणजे हा. आलं लक्षात. विसरायचं नाहीये तुम्हाला, कोणी तुम्हाला बुद्धू बनवलं तर. तुम्हाला कोणी फसवलं तर. ती परीक्षा आहे आजही बघा, आपल्याला 10वीची परीक्षा आठवते, 12वीची परीक्षा आठवते, त्यावेळेस तर फाटली होती आपली सगळी. पण आज आठवते तरी पण कसा कसा अभ्यास केला होता, है ना. तर तसंच आहे, ही परीक्षा आहे तुमची आयुष्याची, ती विसरायची नाही. पण काय केलं होतं, काय चूक झाली, किंवा काय डायरेक्शनने आपण बरोबर केलं तर आपल्याला आज इतक्या हा लेवलला आहे, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर स्वतःला खूप सुंदर लेटर लिहा, पत्र लिहा, आणि त्याच्यामध्ये स्वतःचे एक अर्थ लावा, त्याला एक डायरेक्शन द्या की तुम्ही त्याच्यातनं काय शिकले, त्या प्रसंगाने तुम्हाला काय शिकवलं, तुम्ही किती त्याच्यातून म्हणजे हुशार झाले, प्रगल्भ झाले, है ना, हे गोष्टी नक्की लिहा. आणि हे पान, ही डायरी अगदी जपून ठेवा तुमच्या लाईफ लॉंग मध्ये. तुम्हाला काय बनायचं आहे, आलं लक्षात. तर पहिले मी तुम्हाला हे घेऊन घेते, म्हणजे मेडिटेशन घेऊन घेते, स्वतःला प्रश्न विचारायचे, ठीक आहे. आणि मग आपण तुमचे काय प्रश्न आहेत ते आपण हे करूया. तर चला, ठीक आहे, मी शेअर करते, शांतपणे बसा. श्वास बघणं सुरू करा. हेच म्युझिक लावू पण छान वाटतं. डोळे बंद करून बसा. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे, ती आपोआप येतो आहे, आपोआप जातो आहे. सैल सोडून द्यायचंय सगळं शरीर, रिलॅक्स बसायचं आहे. जे होत आहे ते फक्त बघायचं आहे.
श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. आज आपल्याला शिकायचं आहे, माफ करणं म्हणजे विसरणं नाही. त्या प्रक्रियेवर, त्या घटनेवर योग्य प्रतिक्रिया देणं किंवा प्रतिक्रिया देणं पण बंद करू शकतो तुम्ही. जिथे गरजच नाहीये तिथे प्रतिक्रिया पण द्यायची गरज नाहीये. म्हणजे तुमचं दुखणं, पुन्हा पुन्हा दुखणं बंद होणं हे खूप गरजेचं आहे. आणि हेच शहाणपण आहे की स्वतःला पुन्हा पुन्हा दुखवू न देणं. म्हणजे ती घटना विसरायची नाही, पण स्वतःला मात्र सेफ ठेवायचं आहे. अनुभव लक्षात ठेवायचा आहे, कारण अनुभव लक्षात ठेवल्यानेच आपलं संरक्षण होतं. जखमांची आठवण ठेवा, पण त्या पुन्हा पुन्हा फोडू नका. आणि माफ करायचंच आहे, कारण माफ करणं म्हणजे स्वतःचा सन्मान वाढवणं आहे, स्वतःची आत्मशक्ती वाढवणं आहे. स्वतःला सन्मान द्या, स्वतःला मुक्त करायचं आहे. स्वतःला समजूतदार बनवायचं आहे. आपले विचार, आपले भावना यांचा समतोल ठेवायचा आहे. क्षमाशीलतेचा अर्थ म्हणजे मूर्खपणाने पुन्हा फसवून घेणं नाही, तर आपल्या सीमारेखा आखणं आहे. आपल्या सीमेमध्ये कुठपर्यंत तो व्यक्ती आपल्या लाईफ मध्ये आला पाहिजे, त्याची सीमारेखा आपणच आखली पाहिजे. क्षमाशीलतेची एक जबाबदार पद्धत आहे. क्षमाशीलता म्हणजे झुकणं नव्हे, त्याची शक्ती वाढवणं आहे. मला आठवत असेल कोणती घटना किंवा कोणती गोष्ट, त्या गोष्टीमध्ये, त्या घटनामध्ये तुम्हाला परत पुन्हा पुन्हा दुखवले जात आहे का? अशी काही गोष्ट, अशी काही वाक्य किंवा काय असेल ते बघा. त्या घटनेला बघून आता स्वतःला बघण्याचा प्रयत्न करा की ह्या अनुभवामुळे मला काय शिकवण मिळते का? मी शहाणी झाली आहे का? अलर्ट झाली आहे का? हे तुमच्यामध्ये अलर्टनेस आला असेल किंवा तुम्हाला एखादी शिकवण मिळाली असेल, त्यासाठी स्वतःला शाबाशी जरूर द्या आणि तिथून निघून जा. त्या घटनेमधून निघून जा. पण हे आयुष्यातली ही घटना मात्र आठवणीत असू द्या.
क्षमाशीलता म्हणजे विसरणं नाही. क्षमाशीलता म्हणजे विसरणं नाही, तर नव्याने समजून घेणं. त्या घटनेला नव्याने समजून घेणं. क्षमाशीलतेचा परिपक्व टप्पा आहे हा. जोपर्यंत तुम्ही ही परीक्षा पास करणार नाही ना, तुम्हाला डिग्री मिळणार नाही. ही जीवनाची डिग्री आहे आपल्याला, त्यामुळे सन्मानाने घ्यायची. फ्रेम करून ठेवा वाटल्यास. आणि क्षमाशीलतेचा हा परिपक्व टप्पा तुम्ही पार केला, स्वतःला शाबाशी जरूर द्या. आणि आनंदाने, खुशीने स्टेट मधून अवेअर व्हा, वातावरणाप्रती जागरूक व्हा. लगत आपली हालचाल करा, हातापायाची बोट हालचाल करा. आणि हळूवार आपले डोळे उघडा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. येस. तर तुम्ही आता आपले विचार सांगू शकता, बोलू शकता. कोणाला काही शेअर करायचं असेल तरी सुद्धा. थँक्यू.